काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धुळ्यामध्ये अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे। धुळे इथे कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी नेमकी काय मदत जाहीर करतात का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष असेल। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची सुद्धा भेट फडणवीसांनी काल घेतली होती। त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा देणारी कुठली घोषणा धुळ्यातल्या कार्यक्रमामध्ये जर फडणवीसांनी उपस्थिती लावली तर तेव्हा ते करतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळ्याचं आयोजन धुळ्यात करण्यात आलेले आहे। धुळ्याच्या SSVPS ग्राउंडवर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती राहणार आहे। सोबतच मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलेले होते। शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी काय नेमकं या ठिकाणी मदत मिळते याकडे आता लक्ष राहणार आहे। शेतकरी या कार्यक्रमाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागणार आहे आणि नक्कीच देवेंद्र फडणवीस काय बोलतील का हे संपूर्ण बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा फटका बसला होता आणि यानंतर आता शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस काय बोलतील याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।